नमस्कार. हिंदुस्थान पोषा विचार मंथन में डॉक्टर उदय नेरुरकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधले एक महत्वाचं नाव म्हणजे जेफ बेझोस. अमेझॉन सारखी जगात संपूर्ण सगळ्या जगामध्ये प्रत्येक देशामध्ये आपले पाय घट्टपणे रोवली असली कंपनीचे ते मालक, संस्थापक. या कंपनीनेच 10-12 वर्षांपूर्वी जगातलं एक जगविख्यात वृत्तपत्र जे आहे वॉशिंग्टन पोस्ट ते विकत घेतलं. परंतु या वॉशिंग्टन पोस्ट मध्ये सध्या खळबळ माजलेली आहे. या वॉशिंग्टन पोस्ट मधल्या 300 कर्मचाऱ्यांना अचानक कामावरनं काढून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये काही ज्येष्ठ एक्सपिरियन्स पत्रकारांचा सुद्धा समावेश आहे. अशा प्रकारची घटना कुठल्याही एका छोट्या वृत्तपत्रामध्ये घडते तेव्हा त्याची दखल घेणं हे फारसं होत नाही. ह्याचं कारण असं त्याची माहितीच लोकांपर्यंत पोहोचत नाही. परंतु वॉशिंग्टन पोस्ट सारख्या ज्याची जगामध्ये ख्याती आहे, जगामध्ये त्याचा रीच आहे, अशा वृत्तपत्रामध्ये अशी घटना घडते त्यावेळेला ह्याची दखल घेणं भाग ठरतं आणि त्याची चर्चा आज आपण करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या समोर उपस्थित आहेत उदय नेरुरकर सर. नमस्कार. सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की जेफ बेझोस यांसारखा जो व्यावसायिक आहे तो एका वृत्तपत्राचा सुद्धा मालक आहे. पत्रकारिता आणि व्यावसायिकता याचं बऱ्याचदा सांगड घालणं खूप कठीण असतं. या वॉशिंग्टन पोस्ट मधनं 300 जणांना कमी करून टाकलंय, कामावरनं काढून टाकलंय. याच्यामधली कारण ही फक्त आर्थिक आहेत, काही राजकीय दबावापोटी हे झालंय, आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम आपण वॉशिंग्टन पोस्ट म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. इट्स नॉट अ ऑर्डिनरी न्यूजपेपर. वॉटरगेट नावाचं प्रकरण या वॉशिंग्टन पोस्टनी आपल्याकडे काढलेलं होतं आणि त्याच्यामुळे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना राजीनामा द्यायला लागलेला होता. म्हणजे लक्षात घ्या की यांची ताकद किती आहे. जगात कुठेही महापूर येवो, दुष्काळ पडो, युद्ध होवो, एखादा कोरोना सारखा एपिडेमिक पसरो, कुठेही मोठी रेजिम चेंज होते आहे, काही सत्ता बदल होतोय, त्या सगळ्या ठिकाणी वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार हजर असतात, त्यांचं विश्लेषण सादर करत असतात. त्यामुळे त्यांचा ग्राहक वर्ग संपूर्ण जगभर पसरलेला आहे. 2012-13 साली मला असं वाटतं ग्रॅहम फॅमिली की ज्यांनी 70-75 वर्ष वॉशिंग्टन पोस्ट चालवलं, त्यांच्याकडून $250 मिलियन जेफ बेझोसनी ते विकत घेतलं आणि त्याच्यामध्ये मार्केटिंगसाठी, टेक्नॉलॉजीसाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पैसे टाकले आणि त्यांनी आता 10-12 वर्षांनी यशस्वीपणे चालवल्यानंतर एक मेल परवा आली आणि एका ओळीच्या मेलमध्ये तुमच्या सर्व्हिसेस आता आम्हाला नको आहेत, धन्यवाद, असं म्हणून 300 कर्मचारी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पत्रकार आहेत किंवा प्रामुख्याने पत्रकारच आहेत, त्यांना हातात नारळ दिला आणि घरी जायला सांगितलंय. आता तुमचा जो प्रश्न आहे की वॉज इट अ पॉलिटिकल डिसिजन का आर्थिक डिसिजन आहे, हाच तर खरा मुद्दा आहे. याचं कारण 2023 साली वॉशिंग्टन पोस्टचा जेव्हा मी जवळून अभ्यास केला, त्याची बॅलन्स शीट पाहिली, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलं, त्यावेळेला असं लक्षात आलं की $75 मिलियन 2023 साली लॉस झालाय. 2024 साली तो आकडा वाढून 100 मिलियनचा झाला. याचा अर्थ 2026 साली तो आकडा साधारणतः $125 ते $130 मिलियन आणि दरवर्षी हा आकडा हा असा 10 ते 12% वाढत जाणार, 12-15% वाढत जाणार, असंच एक प्रकारचं चित्र आपल्याकडे आलेलं आहे. आता तुम्ही असं आर्ग्युमेंट कराल की अमेझॉन ही कंपनी, त्याचा प्रॉफिट $2.5 ट्रिलियन आहे. आता एवढा मोठा प्रचंड प्रॉफिट असणाऱ्या कंपनीला $50 मिलियन भोग पडलं तर काय फरक पडलाय. परंतु प्रत्येक युनिट हे एक स्वतंत्र स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट असतं, त्याची गुंतवणूक असते, त्या गुंतवणुकीचे परतावे असतात आणि त्या परताव्यांच्या आधारे अशा प्रकारे निर्णय घेतले जात असतात. आणि त्यामुळे जर न्यूजपेपर वाचवायचा असेल तर काही लोकांना घरी जायला सांगणं भाग आहे, खर्च कमी करणं भाग आहे. त्याच्यामुळे जो लॉस होणार आहे तो लॉस आपल्याला कमी करता येईल, बेरेबल, सुसह्य करता येईल. अशा वेळी जगभर मी पाहिलेले अशा एका भारतातल्या अग्रगण्य इंग्रजी वृत्तमानपत्राचा मी स्वतः दैनिकाचा मी संपादक होतो आणि तिथे हीच परिस्थिती आली होती आणि तेव्हा पेपर वाचवण्याकरता अनेकांना घरी पाठवण्यात आलं आणि त्याच्यात आर्टचं पेज किंवा सप्लिमेंट वाले पहिले जातात, मग स्पोर्ट्स सप्लिमेंट वाले, स्पोर्ट्स पेज वाले जातात, मग त्याच्यानंतर कल्चर पेज असतं ते घरी जातात. अगदी मी तर पाहिलेलं आहे भारतामध्ये की कार्टुनिस्ट होते 1-2, त्यांना सुद्धा घरी पाठवलं गेलं. इथे वॉशिंग्टन पोस्ट मध्ये तेच झालं. फॉरेन ब्युरो जे होते, मग ते दिल्ली असेल, चीन असेल,
या सगळ्यांना बेजिंग, शांघाय हे सगळे ब्युरोज बंद करण्यात आले. आता तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हा जेफ बेझॉसनी हे विकत घेतलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आय विल बी हँड्स ऑफ, म्हणजे एडिटोरियल कंटेंट मध्ये मी काही फार दखल देणार नाही. आणि तसं पहिल्या काही काळात आपल्याला दिसलं सुद्धा. जे एक संपादक म्हणून स्वातंत्र्य असतं, विषय निवडायचं, विषय मांडण्याचं, ते स्वातंत्र्य पूर्णपणे संपादकाला होतं असं आपल्याला दिसेल. आणि या काळात खूप मार्केटिंगमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे 35,000ची वाचक संख्या जवळपास जाऊन 25 लाखापर्यंत पोहोचलेली होती. याचा अर्थ वाचक संख्या 25 लाखावर जातीये, याचा अर्थ पेपर प्रॉफिट करतोय असं काही समजायचं कारण नाही, कारण हा अतिशय जिकिरीचा व्यवसाय आहे. परंतु केवळ व्हर्जन 2 ऑफ ट्रम्प आलं त्याच्यामुळे हे सगळं घडलं असं जरी पॉप्युलरली आपल्याला वाटत असलं आणि त्यात तथ्य जरी असलं तरी देखील तेवढंच एक कारण आहे, पॉलिटिकल थॉट एवढंच एक कारण आहे असं मला वाटत नाही. तर त्याच्यावर ही आर्थिक गुंतागुंत देखील तितकीच महत्वाची आणि लक्षणीय आहे. सर, तुम्ही आता तुमच्या विवेचनामध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडलात की वाचक संख्या वाढली म्हणजे तो पेपर नफ्यात आला, असं होत नाही. मग आता भारतामध्ये सुद्धा वृत्तपत्र व्यवसाय हा अशाच तुम्ही म्हटलात तसा जिकरीचा व्यवसाय बनत चाललेला आहे, बनतोय सुद्धा. भारतातही अशा बऱ्याच ठिकाणी या घटना घडतायत. मग वृत्तपत्र मालकांचा आपल्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्याच्या काळामध्ये बदलतोय असं आपल्याला वाटतंय का? आपल्याबद्दलचं आकलन काय? अतिशय चांगला प्रश्न आहे. खरोखरच हा एक कटकटीचा व्यवसाय आहे. एखादा हॉटेल जर तुम्ही चालवत असाल आणि ते हॉटेल जर 365 रात्री सगळ्या रूम बुक असतील तर तुम्ही प्रॉफिट करता, हे उघड आहे. बरोबर आहे. जेवढी टायर जास्त विकाल तेवढ्या टायर कंपनी प्रॉफिट तयार करते, जेवढ्या कार्स तुम्ही जास्त विकाल तेवढी ऑटोमोबाईल कंपनी प्रॉफिट तयार करते. परंतु इथे असं नाहीये. आता जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय आणि प्रेक्षक पाहतायत, जेव्हा केव्हा पाहतायत त्यावेळेला एकूण टेलिव्हिजनच्या दर्शक संख्येच्या 4% लोक फक्त न्यूज बेस गोष्टी बघतायत, फक्त 4%. मग बाकीचे 96% काय बघतायत? तर ते स्पोर्ट्स, सिनेमा, टीव्ही सिरियल्स, कुकिंग शोज, बाबा बापू हे सगळं बघतायत. मग ही 4%ची संख्या कधी वाढत नाही का? वाढते ना, 25% सुद्धा जाते जेव्हा कधीतरी मोठी घटना घडते. मोठी घटना म्हणजे काय? आता परवा घडलेली अजित पवार यांचा मृत्यू, 26/11चा हल्ला, 9/11ची घटना, किंवा भारताच्या विधानसभेचे, महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल किंवा लोकसभेचे निकाल, अशा वेळेला 18%, 20% एवढी व्ह्युअरशिप जाते. पण असे निकाल येत असताना मी माझा रेग्युलर 3 मिनिटं 40 सेकंदाचा ऍड ब्रेक घेऊ शकतो का? मी ऍड ब्रेक घेतला की तुम्ही दुसऱ्या चॅनलवर जाल, माझ्याकडे येणार नाही, म्हणजे माझी दर्शक संख्या खाली येईल. म्हणजे मी अशा वेळेला ऍड ब्रेक घेऊ शकत नाही. आणि ऍड ब्रेक घेतला नाही आणि दर्शक संख्या वाढलेली आहे तरी देखील मला रेव्हेन्यू काहीच मिळत नाही, कारण मी जाहिराती दाखवत नाही. त्यामुळे हे एक विचित्र गणित आहे. तसंच वर्तमानपत्राचं आहे. दैनिकांचे पानांची संख्या वाढली म्हणून जाहिरातींची संख्या वाढलेली असेल असं नाही. पुन्हा जाहिरातींची संख्या जास्त आणि आशय कमी तरी वाट लागते, आणि आशय जास्त आणि जाहिराती कमी तरी देखील वाट लागते. त्यामुळे हे एक अतिशय कटकटीचा आणि अत्यंत धोरणात्मकरित्या अतिशय हळूहळू चालवावा, सॉफ्ट पेडल करत चालवावा असा व्यवसाय आहे. त्यात पुन्हा जर मालकांचे काही इतर दुसरे आर्थिक हितसंबंध असतील, इतर काही व्यवसाय असतील तर त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही एखादी स्टोरी केली आणि तुमचे इतर व्यवसाय ज्या मंत्रालयाशी निगडीत आहेत त्या मंत्रालयाच्या मंत्र्यालाच त्याच्यात फटका बसला तर त्याचा फटका तुमच्या व्यवसायाला बसू शकतो, इतर व्यवसायात त्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. अशावेळी त्या पत्रकाराच्या स्टोरी मागे उभं राहणं, याला फार फार मोठं धाडस लागतं. आणि तेवढ्या उंचीची, तेवढ्या इंटिग्रिटीची, तेवढ्या कॅरेक्टरची माणसं प्रत्येक वेळी दिसतीलच असं आपल्याकडे नाहीये. खरं तर $2.5 ट्रिलियन इतका प्रॉफिट कमवणाऱ्या माणसाला $100 मिलियन वार्षिक लॉस पेलवणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. इट्स इक्विव्हलंट टू मॉर्निंग ब्रेकफास्टच्या नंतर चेहरा पुसण्याकरता टिश्यू पेपर लागतो तेवढा सुद्धा खर्च नाही हा खरं तर. पण हे चालवणं काही सोपं आहे असं मला वाटत नाही. ही एक कटकटीचा व्यवसाय आहे. तो ज्याला जमतो त्याला जमतो, बहुतांशी लोकांना तो जमत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर, तुम्ही आता तुमच्या विवेचनामध्ये शेवटी असं म्हटलात की $2.5 ट्रिलियन नफा कमवणाऱ्या माणसाला $100-125 बिलियन जो काही लॉस आहे
हा पचवणं काही फार अवघड गोष्ट नाहीये, अगदी त्यासाठी ती क्षुल्लक गोष्ट आहे. समाज माध्यमांमधले सगळे नेटकरी सुद्धा जेफ बेझोस यांच्याबद्दल हीच गोष्ट बोलतात. पण आपण व्यवसायाबद्दल सांगितलं, आपण या नेटिझन्सना काय सांगाल? आपण यामध्ये सगळ्या व्यवसायामध्ये आपण काम केलेलं आहे, आपण हे व्यावसायिक बघा राहिलेलं आहे. हे आपलं बघा काय मत? त्यांची त्यांची महागडी घरं, ते आपल्या पत्नीला किती महागड्या वस्तू देत आहेत, किती महागडी जेट त्यांनी खरेदी केली आहेत, किती पॉश त्यांचं ऑफिस आहे, किती त्यांनी महागडी जहाजं खरेदी केली आहेत स्वतःच्या वाहतुकीसाठी. दिस इज ऑल इज पर्सनल वेल्थ. तुमच्या पगाराचं तुम्ही 1 तारखेनंतर काय करता हा प्रश्न जसा विचारणं गैर आहे, तसं त्यांनी त्यांच्या पगाराचं पगार म्हणजे त्यांच्या उत्पन्नाचं त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे स्वतःच्या लक्झरीज कमी करून तुम्ही हा पेपर वाचवायला हवा होता असं आदर्शवाद मांडणं सोपं असतं, परंतु प्रत्येक वेळीच असं व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणं कितपत योग्य आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे याविषयी मी कोणतेही भाष्य करणार नाही. ज्यांना करायचे त्यांना करू दे. सर तरी सुद्धा आपण आता जे बोलतोय तो एक खरंच खूप महत्वाचा विषय आहे, कारण वॉशिंग्टन पोस्ट सारख्या एका जगविख्यात वृत्तपत्रावर अशी वेळ असेल तर खरंच खूप चिंतेचा विषय आहे. वॉशिंग्टन पोस्ट बद्दलच आपण बोलूया. वॉशिंग्टन पोस्टचं पुढे काय होणार? वॉशिंग्टन पोस्ट अजून काही बदल आपल्याला संभवतात का? मी स्वतःचा एक सबस्क्राईब केलेला ग्राहक आहे आणि मला त्यांचं स्पोर्ट्स पेज, इंटरनॅशनल पेज, त्यांचे विविध इंटरनॅशनल ब्युरोज, त्यांचे रिपोर्ट्स हे वाचायची एक प्रकारे चटक लागली होती, चस्का लागला होता, तशी टेस्ट डेव्हलप झाली होती. आता याच्या सगळ्याशिवाय वॉशिंग्टन पोस्ट व्हिज्युअलाइज करणं मला खूप कठीण जाते. सो माय इंटरेस्ट इन वॉशिंग्टन पोस्ट विल लूज. साहजिकच पुढच्या वेळी सबस्क्रिप्शन मी रिन्यू करेन का, पुन्हा करेन का, तर त्याचं प्रश्नचिन्ह आहे मला असं वाटतं. त्यात पुन्हा वॉशिंग्टन पोस्टची निम्मी न्यूजरूम कट झालेली आहे आणि त्यामुळे ती गुणवत्ता, ते एडिटिंग, ते सबिंग याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी, वैविध्य हे सगळं मेंटेन करणं एवढ्या याच्यामध्ये खूप कठीण आहे. एखादा वृत्तपत्र आपल्या आयुष्यात नसणं याचा जो त्रास वाचकाला व्हायला पाहिजे तितपत टेस्ट यांनी डेव्हलप केली होती आणि मला असं वाटतं तो जो दर्जा राखता आला नाही तर दॅट्स अ प्रॉब्लेम फॉर वॉशिंग्टन पोस्ट आणि तो ग्राहक वर्ग टिकवता आला नाही तर दॅट इज ऑल्सो अ प्रॉब्लेम विथ वॉशिंग्टन पोस्ट. ट्रम्प जे होते ना, ट्रम्प प्रेसचं वर्णन करताना म्हणायचे इट्स अ एनिमी ऑफ ऑफ डेमोक्रेसी. आणि बेझॉस यांनी जेव्हा वॉशिंग्टन पोस्ट घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं की डेमोक्रेसी डाईज इन डार्कनेस, म्हणजे अंधारामध्ये लोकशाहीचा खून होतो. पण इकडे तर त्यांनी त्यांच्याच वर्तमानपत्रामधल्या लोकशाहीचा दिवसाडोळा खून केलाय अशी टीका त्यांच्यावर न्यूयॉर्क टाइम्स हे त्यांचे जे स्पर्धक आहेत त्यांनी केलेली आहे, न्यूयॉर्करनी केलेली आहे. परमेश्वर करो आणि उद्या न्यूयॉर्करवर ही वेळ न येवो एवढ्या शुभेच्छा मी न्यूयॉर्करला देईन. कारण वर्ल्ड ओव्हर लॉंग स्प्रेडशीट न्यूजपेपर जे आहेत मोठे, मुंबई मिरर सारखे नाही तर मोठे पेपर जे आहेत, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, त्यांचं भवितव्य जरा कठीणच दिसतंय. सर तुम्ही आता जो विषय मांडलात की ज्या वृत्तपत्रांची तुम्ही नावं घेतली हे वृत्तपत्र खरंच रोज वाचणारे, रोज ते वृत्तपत्र न आपल्या घरी जर आले नाही तर बेचैन होणारे लोक आम्ही सुद्धा बघितलेत, सगळीकडेच असतील. या वृत्तपत्रांचंच खरंच भविष्य कठीण आहे असं आपलं आकलन असेल तर खरंच चांगल्या पत्रकारितेला, जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आधार मानला जातो, या चांगल्या पत्रकारितेला खरंच भविष्य आहे का? दादा भविष्य काय? निश्चित भविष्य आहे. मी जे तुम्हाला वॉशिंग्टन पोस्टला भविष्य याच्याविषयी चिंता व्यक्त केली ते प्रिंट सोल्युशन आहे, म्हणजे छापलं जाणे आणि पाहणे. लक्षात ठेवा 18 ते 20 रुपयाला एक वर्तमानपत्र जे मी चालवायचो स्वतः, दॅट वॉज थर्ड लार्जेस्ट डेली इन द कंट्री. 3ऱ्या क्रमांकाचं वृत्तपत्र, 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचं वृत्तपत्र होतं इंग्रजी. आम्ही 20 ते 22 रुपयात ते छापायचो आणि 4 आणि 5 रुपयात द्यायचो. मग जेव्हा 16-17 रुपयाचा लॉस आहे तो कशाने भरायचा? तो जाहिरातीने भरायचा. मग त्याचा तेवढा रेट मिळाला नाही तर जास्त जाहिराती म्हणजे कमी आशे म्हणजे कमी वाचक वर्ग, जास्त आशय म्हणजे जास्त वाचक वर्ग, पण त्याची गुणवत्ता हवी, त्याकरता चांगले पत्रकार हवेत, त्याकरता खर्च करायला हवा, त्याकरता प्रॉफिट मिळायला हवा, प्रॉफिट मिळण्याकरता लोकांनी तो वाचला पाहिजे, वाचण्याकरता ग्राहक पाहिजे, मग ग्राहकाकरता कमी जाहिराती पाहिजेत, मग जाहिरातीला खूप जास्त रेट मिळाला पाहिजे. हे किती मोठं
सर्कस आहे ही, बघा तुम्ही, एका वेळी 4 बॉल वर उडवून 2 हातांनी झेलण्याची सर्कस आहे जी मी अनेक वर्ष लीला केली असं म्हणणार नाही, काहीशी यशस्वी प्रमाणात करू शकलो. परंतु आत्ताची परिस्थिती, ग्राहकाच्या ज्या बदलत्या सवयी आहेत, मागच्याच वर्षी युट्यूबला मिळणाऱ्या ज्या ऍड्स आहेत, त्या युट्यूबला मिळणाऱ्या ऍड्स आहेत, ग्राहक प्रेक्षक वर्ग आहे तो प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक पेक्षा जास्त आहे असे आकडे समोर आलेले आहेत. त्यामुळे प्रिंट इलेक्ट्रॉनिक मध्ये जे आपल्याला नेहमी दिसतं की अतिशय कमी पगार आहेत, असुरक्षितता आहे, लॉंग वर्किंग आवर्स आहेत, त्याच्यानंतर सुट्ट्या अजिबात मिळत नाहीत, धोकादायक स्थितीत काम करावं लागतं, पूर आलेला आहे, भूस्खलन झालेलं आहे, भूकंप झालेला आहे, दंगली होत आहेत, युद्ध चालू आहेत, अशा ठिकाणी जाऊन काम करावं लागतं. आणि ते जे काम आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याकरता जाहिराती लागतात, आणि जाहिराती जर करायच्या असतील तर त्या काही तडजोडी कराव्या लागतात. हे जर सगळं तुम्हाला नको असेल ना प्रेक्षक, आणि जर तुम्हाला खरोखरच आता हा जो प्रश्न विचारला हर्षदने, तसं गुड जर्नलिझम, एक चांगली पत्रकारिता टिकवायची असेल ना, तर हात जोडून विनंती करतो, हिंदुस्तान पोस्ट सारखे जे राष्ट्रीय विचारांचे उपक्रम आहेत, हे जे राष्ट्रीय विचार मांडणारे आमचे कार्यक्रम आहेत, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, त्याविषयी बोला. कळकळीची विनंती आहे. हा लोकशाहीचा आवाज आहे, हा तुम्हाला शहाणं करून सोडण्याकरता आलेला आवाज आहे. सवाल एक वॉशिंग्टन पोस्ट का नाही आहे, सवाल आहे की बोलण्याचा हक्क, जाणून घेण्याचा हक्क, ज्ञान मार्ग होण्याचा हक्क हा तुम्ही गमावणार आहात का? लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभासाठी तुम्ही स्वतःच्या खिशात हात घालून आर्थिक मदत देणार आहात की नाही? तुम्ही सबस्क्रिप्शन घेणार आहात की नाही? याला फार महत्व आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या या कथेचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे गुड जर्नलिझम जिवंत ठेवायचं असेल तर ते मायबाप प्रेक्षकांचं काम आहे. प्रेक्षको, आमच्या पाठीशी उभे राहा. सर, तुम्ही केलेली ही कळकळीची विनंती खरंच पत्रकारिताच्या एक, आपण सगळ्याच पत्रकारितांच्या मनातल्या भावनाच तुम्ही याच्यामध्ये मांडल्यात, असं मला काही हरकत नाही. तुम्ही आज ही विनंती मांडली आहे, आमच्या माध्यमातून ही विनंती मांडली आहे, याच्याबद्दल खरंच आपले धन्यवाद. पण ही विनंती नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, आणि तसा खरंच योग्य तो प्रतिसाद आपल्यापर्यंत पोहोचेल, ह्याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. पण आज ही भावना तुम्ही आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवरती मांडली, आणि आमच्या प्रश्नांना, या विषयाला चर्चेसाठी आम्हाला वेळ दिलात, आणि आमच्या प्रश्नांना उत्तर दिलीत, याबद्दल हिंदुस्थान पोस्टचे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर आज एक महत्वाच्या विषयावरती, पत्रकारितेच्या विषयावरती आपण बोललो, आणि वॉशिंग्टन पोस्ट सारख्या वृत्तपत्राचं जे काही स्खलन होत चाललेलं आहे त्या स्खलनाबद्दल आपण आज बोलतोय. आज पत्रकारितेच्या भविष्याबद्दल आज आपण चर्चा करण्याचा थोडासा प्रयत्न केला, आणि आपल्या खरंच त्याच्या जी लोकांच्या सहभागाची भावना आहे त्याची विनंती, कळकळीची विनंती सरांनी आपल्या माध्यमातून तुमच्या समोर केलेली आहे. तर माझी प्रेक्षकांना तेवढीच विनंती आहे की ही विनंती ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.